एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत ठाकरे बंधूंना धक्का बसण्याची शक्यता, तर युतीला 107 ते 151 जागा मिळण्याचं पोल ऑफ एक्झिट पोलचं भाकीत. अनेक वर्ष रखडलेल्या मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पूर्ण. फडणवीस, अजित पवार, शिंदेंसह ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. आता प्रतीक्षा उद्याच्या निकालाची. राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी मतदानाची शाई पुसली जात असल्याचा आरोप. ठाकरे बंधूंसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचाही शाईवर आक्षेप, तर सत्ताधाऱ्यांकडून आरोपांची खिल्ली. मतदानाच्या दिवशी गोंधळी परंपरा यंदाही कायम. मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह ठिकठिकाणी राडे. संभाजीनगरमध्ये मतदानाची वेळ संपल्यामुळे हमरीतुमरी, पण पुण्यात पैसे वाटल्याच्या आरोपावरनं हाणामारी. राज्यभरात ठिकठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप. मुंबईत गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, भांडूपमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाल्याचा दावा. राजकीय नेत्यांनीही बजावला लोकशाहीचा अधिकार. फडणवीस, शिंदे, ठाकरे बंधूंसह प्रमुख नेत्यांचं मतदान. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह लावून मतदानाला, विरोधकांकडनं टीका. गुलजार, उषा मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सलमान खान, शाहरुखसह सेलिब्रिटी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी. तर मराठी कलाकार प्रशांत दामले, सुबोध भावे, आदेश बांदेकर, प्राजक्ता माळीच्या बोटालाही शाई. पुण्यासह जळगाव, सोलापूर, वसई, नांदेड, धुळे, पिंपरीत ईव्हीएम बंद पडलेल्या ईव्हीएमचा मतदारांना फटका. तर 10 वर्षात एकही नवं ईव्हीएम आलं नसल्याची आयोगाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्याच 2 शिलेदारांमध्ये झुंपली. निवडणूक झाल्यावर अंबादास दानवेंविरोधात पत्रकार परिषद घेणार. चंद्रकांत खैरेंचा एल्गार. रशीद मामूंच्या उमेदवारीवरूनही संताप व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.